सुरुवातीला मी मंदिरातही जात नव्हतो आणि मी नास्तिक होतो. मी कुठल्याही देवात बिलीव्ह नव्हतो करत. म्हणलं असं देव काय नसतं, हे माणसाने बनवलेला वेम आहे असा माझा लुकआउट होता. आपली पुण्यतिथी असते तेव्हा राजघराण्याकडनं गावाला जेवण असतं, नैवेद्य दाखवायला आणि बाकीच्या गोष्टींसाठी मला वर्षातनं एकदा मंदिरात जावं लागतं. तर एकदा मी जेव्हा मंदिरात गेलो फर्स्ट टाइम, तेव्हा माझी अशी बरीचशी वर्षभराची सगळी कामं एका आठवड्यात झाली. तर त्यांनी म्हणाले आपण एक काम करूया, जे संध्याकाळी महाराजांची पालखी असते, गुरुवार होता, आपण पालखीला जाऊ. खूप सुंदर असते पालखी. ओके. पालखीला पण गेलो ना, तेव्हा माझे परत असे बरेचशी कामं जी अडकलेली होती ती अशी एकदम सुटसुटीत व्हायला लागली, क्लिअर, एकदम फटाफट क्लिअर झाली. हा कोइन्सिडन्स नाही, दोनदा कोइन्सिडन्स होऊ शकत नाही. आणि घडता घडता कधी मी रादर नास्तिक म्हणण्यापेक्षा मी अज्ञानी होतो. अज्ञानीवरनं मी ज्ञानी झालो असं म्हणणं राईट राहील.